हे मी चिकन शिजवून घेतलेलं आहे. तर आता मी यातलं सुक्कं करणार आहे चिकन. त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी तेलामध्ये खोबऱ्याचं किस टाकलेलं आहे. त्यामध्ये लसूण कोथिंबीर आहे. आता मी ग्रेव्ही टाकून घेते. कांद्याची आणि टोमॅटोची ग्रेव्ही मी करून ठेवले. हे बघा, ही ग्रेव्ही केली तर मी त्यामध्ये आता टाकणार आहे. हो का, मी आता ग्रेव्ही जरा शिजू देणार आहे 5 मिनिटं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. एक अर्धा चमचा मीठ टाकते. मी पहिला आळणी पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं. तर इथं मी एवढीशी हळद टाकणार आहे. थोडी कमीच टाकणार आहे, कारण पहिली हळद आणि पाण्यामध्ये टाकलेली आहे. तर ही हळद, एक चमचा गरम मसाला, अजून थोडा टाकते आणि हलवून घेते. मी एक चमचा घरचं तिखट टाकत आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही तिखट टाकू शकताय. तर मी अजून थोडं अर्धा चमचा टाकणार आहे, कारण आमच्या घरी तिखट जास्त खातेत. मला तिखट जास्त आवडते खरं तर. तर मी असं हलवून घेते आणि एक अंबारी मिरची पावडर, ती थोडासा कलर येण्यासाठी मी थोडी टाकून घेते. तर हे असं चांगलं शिजलेलं आहे. तर आता मी त्यामध्ये चिकन टाकून घेते. हे झालेलं आहे माझं सुक्कं चिकन. थोडा रस्सा जास्त झाला आहे, पण असंच आम्हाला लागतं. तर हे झालं सुक्कं चिकन मी केलेलं आहे थोडंसं ग्रेव्हीमध्ये, अशा प्रकारे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हे चिकन कसं झालं आहे ते पण सांगा मला. तर ओके, बाय.